नमस्कार. यूथ फॉर भारत मालवणतर्फे छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास जो चालू आहे, या बलिदान मासामध्ये आपण यूथ फॉर भारत मालवणतर्फे गुरु तेग बहादूर सिंग यांचं जीवन जे आहे हे युवकांसमोर यावं याच्यासाठी आज बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं. म्हणजे संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या अगोदर एक 14 वर्ष असं एक बलिदान झालं, ज्याच्यामध्ये एक बलिदान नाही तर 3 पिढ्यांचं बलिदान आहे. म्हणजे स्वतः गुरु तेग बहादूर सिंग, त्यांची पत्नी, त्यांची 2 मुलं आणि त्यांची नातवंड, अशा 3 पिढ्यांचं बलिदान हे त्या कालावधीमध्ये झालेलं आहे. आणि ह्या जी छत्रपती संभाजी महाराज आणि गुरु तेग बहादूर सिंग यांच्यामधली एक गोष्ट समान आहे. यांचा शत्रू एकच होता, तो म्हणजे औरंगजेब. आणि ह्याच्या मागण्यासुद्धा तशाच होत्या या दोघांसमोर, की पहिल्या म्हणजे तू मुस्लिम धर्म स्वीकार आणि अन्य जे काय असतील त्या, म्हणजे हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकारावा, याच्यासाठी ही 2 मोठी बलिदानं झालेली आहेत. आणि त्यामुळे बघतोय आज उत्तर भारतातलं आज जी सगळं आपली संस्कृती, मठ मंदिरं किंवा आज हिंदू म्हणून जे स्वतःला म्हणून घेतात, याचं कारण गुरु तेग बहादूर सिंग आहे. त्यानंतर संपूर्ण दक्षिण भारत किंवा पूर्ण भारताचा मध्य भारत याच्यामध्ये जर छत्रपती संभाजी महाराजांनी जर मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर आजचा इतिहास फार पूर्ण वेगळा असला असता. आज आपण आपल्या नावानेही ओळखले गेलो नसतो. तर ह्या 2 महापुरुषांचं स्मरण व्हावं आणि ही जी स्मरण आहे हे सगळं युवकांसमोर यावं, याच्यासाठी यूथ फॉर मालवण म्हणजे मालवणातील काही युवक एकत्र येऊन यांनी विचार केला की अशा प्रकारचा एक कार्यक्रम आपण मालवणमध्ये करूया. आणि ह्या उद्याच्या कार्यक्रमासाठी, उद्याचा जो तेग बहादूरचा जो जीवनचरित्रावरचा जो कार्यक्रम आहे आणि संभाजी महाराजांचा जो बलिदान मास चालू आहे, याच्या जाणीव जागृतीसाठी आजच्या बाईक रॅलीचं आयोजन केलेलं आहे. या बाईक रॅलीला युवक आणि समाजातील अन्य मालवणवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चांगल्या प्रकारे शांततेत आजची बाईक रॅली संपन्न झालेली आहे. त्याच्यामध्ये संभाजी महाराजांवर भूषणजी साटम यांनी कविता सादर केली आणि असंही मनोगत व्यक्त केलं की मालवणमध्ये आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक नाही आहे, ते आपण ह्या बलिदान मासानिमित्त संकल्प करूया की पुढच्या वर्षी हे बलिदान मासानिमित्त आपला लाडके जे राजा आहेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं एक स्मारक मालवणमध्ये उभं राहील. आणि त्याचबरोबर उद्याचा जो कार्यक्रम आहे जो गुरु तेग बहादूर यांच्या जीवनावर आहे आणि त्यांना हिंद दी चादर असं म्हटलं जातं. चादर याचा अर्थ ओढून घेणं, संरक्षण करणं. जे संरक्षण त्यांनी पूर्ण हिंदुस्थानाचं केलेलं आहे, हिंदू धर्माचं केलेलं आहे, म्हणून त्यांना हिंद दी चादर असं संबोधलं जातं. तर त्यांचा उद्याच्या कार्यक्रमाला सगळ्या युवक वर्ग आणि मालवणातील सर्व जनतेने उपस्थित राहावं असं मी यूथ फॉर मालवणच्या वतीने या सर्वांना आवाहन करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भवानी. जय शिवाजी.